शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत भर पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। यात नगरसह राज्यातील 16 जागांवर निवडणूक होणार। दरम्यान विधान परिषदेची अहिल्यानगरची जागा कोणाला, महायुतीमधील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार की ऐनवेळी भाजप ही जागा पटकावणार, याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागलं आहे। शहरातील केडगाव बायपास परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या संगमनेरच्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गावठी कट्टा व 3 जिवंत कारतुसे असा एकूण 83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान त्याने ज्याच्याकडून कट्टा घेतला तो पसार झाला आहे। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अंमलदार सूरज कदम यांनी फिर्याद दिली आहे। टाकळी येथे जमिनीच्या वाटणीच्या वादातून 2 महिलांना लोखंडी गज व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत जखमी जनाबाई मचिंद्र पवार यांनी बुधवारी फिर्याद दिली आहे। संदीप छबू पवार, संतोष छबू पवार, सुभाष राजाराम पवार, मारुती शिवाजी गागुर्डे, नवनाथ शिवाजी गागुर्डे व सुनील हरकू गागुर्डे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। जिल्हा परिषदेच्या सभागृहात 40 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पाणी पुरवठ्याच्या वाढत्या थकबाकीवरून चिंता व्यक्त करत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना तत्काळ वसुली करण्याचे सक्त आदेश दिले। या बैठकीला कार्यकारी अभियंता हितेंद्र चौहान, सुधीर आरळकर, विनोद देसाई, आनंद रुपनर तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता उपस्थित होते। संयुक्त समितीचे अध्यक्ष, सचिव व गट विकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते। जिल्ह्यातील 40 योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांचे ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारांच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम आहे। काल शिष्टमंडळाने पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांची भेट घेतली तसेच समन्वय समितीचे सदस्य हसन मुश्रीफ यांचीही भेट घेऊन नगरची जागा आपलीच आहे, ती आपल्यालाच हवी अशी भूमिका मांडली। यावेळी पक्षश्रेष्ठींनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला जाईल अशी ग्वाही दिल्याचं समजले। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा 3 पंचवार्षिक पासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे। स्वर्गीय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गतवेळी ही राष्ट्रवादीचे अरुण काका जगताप विजयी झाले होते। त्यामुळे यावेळी पहिला दावा हा विद्यमान आमदार असलेल्या आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा असल्याची भूमिका कार्यकर्त्यांची आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।